बनशंकरीचं नवरात्र आता सुरू आहे. त्या नवरात्रानिमित्त लिहिलेलं एक छोटंसं नाटक सादर करीत आहे. दारावरची बेल वाजते आणि सुलभा दार उघडते. तर दारात माधवी उभी. सुलभाच्या चेहऱ्यावर हास्य येतं आणि ती म्हणते, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. आज तू इकडे कशी? माधवी, अगं आत तर येऊ देशील की नाही मला? सुलभा, अगं हो ग, तुला पाहिलं आणि आनंद झाला. मग इथे दारातच प्रश्न विचारत बसले तुला मी. दोघी आत येतात आणि हॉलमध्ये बोलत बसतात. त्यांचा बोललेला आवाज ऐकून सासूबाई आतूनच विचारतात, सुलभा, कोण आलंय ग? सुलभा म्हणते, अहो आई, माझी बालमैत्रीण माधवी आली आहे. सुलभाच्या सासूबाई, हो का? तुम्ही बोलत बसा, मी पाणी घेऊन येते. आणि सुलभाच्या सासूबाई पाणी घेऊन येतात. हे घ्या पाणी, तुम्ही बोलत बसा, तोपर्यंत मी चहा आणि खाण्याची व्यवस्था बघते. माधवी म्हणते, सुलभे, काय ग नशीबवान तू, इतक्या छान सासूबाई मिळाल्या तुला. आणि माझ्या बघ, माझ्याशी नीट बोलत नाहीत, माझ्याकडे आलेल्यांशी आणि माझ्या माहेरच्या माणसांशी सुद्धा नीट बोलत नाहीत आणि बघत सुद्धा नाही. सुलभा, जाऊ दे ग माधवी, नको त्रास करून घेऊस. यात काही बदल होणार आहे का आता? माधवी, तेही खरंच आहे म्हणा, पण ते जाऊ दे, नेहमीचंच आहे ते. सुलभा, अचानक कशी काय आलीस? माधवी, अगं आता बनशंकरीचं नवरात्र आलं आहे ना, त्या नवरात्राची सर्व माहिती विचारायला मी आलेली आहे. आत्तापर्यंत माझ्या मोठ्या जाऊबाई नवरात्र बसवत होत्या, परंतु त्यांच्या घरी यावर्षी अडचण आहे म्हणून मला त्यांनी बसवायला सांगितलं आहे. मी देखील आनंदाने आपल्या हातून देखील देवाचं घडू दे, अनायशी संधी आली तर आपण व्यवस्थित करायचं हे ठरविलं. आणि तुझी देवी बनशंकरीच आहे म्हणून मी तुला सर्व माहिती विचारायला आली आहे. सुलभा, अगं नवरात्रात देवीला अखंड दिवा आणि 60 भाज्या, कोशिंबिरी आणि तिला चाकवत खूप आवडतं बरं. तिनं आपली चोळी विकून चाकवत विकत आणलं ही आख्यायिका आहे. माधवी, बरं त्यांचे दिवे कशाचे असतात? सुलभा, अगं राळे आणि गूळ एकत्र मिक्सरमधून काढायचा आणि त्याची आरती करायची. माधवी, अक्षता कशाच्या असतात? सुलभा, त्या अक्षता देखील राळ्यांच्या असतात आणि नैवेद्यात राळ्याची खीर ही हवीच. मग इतर नवरात्राप्रमाणे बाकी सर्व काही करायचं. माधवी, देवीची माहिती सांग ना मला, काही आख्यायिका असेल तेही सांग. मंदिराच्या बनशंकरीविषयी काय असेल ती सर्व माहिती मला सांग. सुलभा, मागच्या महिन्यातच मी बनशंकरीला जाऊन आले. काय ती सुंदर मूर्ती, एवढी तेजस्वी, सिंहावर बसलेली. आम्ही पहाटे मंदिरात गेलो तर धूप आणि उदबत्ती फुलांच्या वासाचं वातावरण पाहून मी भान हरपून देवीकडे पाहतच राहिले. एक महत्त्वाचं म्हणजे सर्वांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येतं. माधवी, तिची ओटी भरलेली साडी देवीला नेसवतात का? सुलभा, प्रत्येकाची साडी ही देवीला नेसवतात. तिथं गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव नाही. माधवी, अगं सुलभा, तू एखादं देवीचं गाणं म्हटलीस की नाही? सुलभा, हो ग, तिथं दोघी तिघींनी गाणं म्हटल्यानंतर मला देखील इच्छा झाली गाणं म्हणण्याची. मग मी गुरुजींना परवानगी दिली. मी म्हणू का असं विचारल्यावर गुरुजी आनंदानं हो म्हणाले. माधवी, मग कोणतं गाणं म्हटलंस? सुलभा, मी माझी रेणुका माऊली हे गाणं म्हणाले. देवीसमोर हे गाणं म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रुधारा वाहू लागल्या. कुलदेवीसमोर मला गाणं म्हणता आलं, मी तृप्त झाले. माधवी,
तुझ्याकडून वर्णन ऐकूनच मलाच बनशंकरीला दर्शनासाठी जायची इच्छा झाली आहे. आता हे एवढे नवरात्र मनापासून पूर्ण करते आणि मग जाते बरं. विचारायचंच राहिलं ग, बनशंकरीला जाताना किंवा येताना वाटेत कुठली छान ठिकाणं आहेत? सुलभा: अगं, हम्पी खूप सुंदर ठिकाण आहे, पूर्ण दगडी. समुद्रावर शंकराचं मंदिर छान आहे, 2 ठिकाणे पाहून आलो. माधवी: हे मात्र छान झालं सुलभा. बनशंकरीला चेक्सच्या वेगळ्या छान साड्या विकत मिळतात ऐकलंय ग. सुलभा: अगं, तुला नाही का दिली मी? तुलाही एक आणली होती, बहुधा विसरले मी. माधवी: हो ग, आठवलं मला. छान आहे साडी. आता तुझ्याकडून एवढी माहिती ऐकली, आज दैवाने मला बनशंकरीचं नवरात्र बसवायची संधी मिळाली. त्याप्रमाणे सर्व तयारी करते. सर्व भाज्या, कोशिंबिरी आणि महत्त्वाचं म्हणजे चाकवत विकत घेते. नवरात्रात देवीची सेवा करण्याची संधी मिळाली, ती मनापासून सेवा करते. काही अडलं तर तुला मी विचारते. तेवढ्यात सासूबाई तिचे चहा घेऊन येतात. दोघी मिळून चहा पितात. माधवी सासूबाईंना म्हणते, आई, आता मी निघते. सुलभाच्या सासूबाई: अगं, निघतेस कुठली एवढ्यात? किती दिवसांनी आलीस, तू बैस. पोहे झाले, ते पोहे तुम्हाला दोघींना आणून देते. माधवी: तुम्हाला कशाला उगीच त्रास? सासूबाई म्हणतात, सुलभा मला मुलीसारखीच आहे आणि तिची मैत्रीण म्हणजे तूही माझी मुलगी. त्रास कसला त्याच्यात? आपण आपल्या माणसांसाठी नाही करायचं तर कुणासाठी करायचं? हल्ली प्रपंचाच्या व्यापातून सारखं येणं जाणं एकमेकांकडे होत नाही. किती दिवस तुझी आठवण काढत होते आणि तू देवीच्या निमित्तानं आलीस, हेच माझ्यासाठी खूप आहे. मी आता पोहे घेऊन येते. माधवी म्हणते, नशीबवान आहेस ग सुलभा. तेवढ्यात सासूबाई पोहे घेऊन येतात. हे घ्या पोहे. माधवी आणि सुलभा पोहे खातात. माधवी: सुलभा, मी आईना आज जाऊन निघते म्हणून सांगून येते. आई, नमस्कार करते हां. आणि आई, तुम्ही पण दोघी आता आमच्या घरी एकदा या निवांत वेळ काढून. सुलभा माधवीला हळदी कुंकू लावते आणि ओटी भरते. माधवी तिचा निरोप घेऊन दाराबाहेर पडते. सुलभा देखील तिला निरोप द्यायला उंबऱ्यापर्यंत जाते. माधवी सुलभाला म्हणते, सुलभा, खूप छान माहिती दिलीस. आता कधी एकदा नवरात्र बसते आणि देवीची पूजा करते, आशीर्वाद घेते, असं मला झालंय. अच्छा, बाय, येते मी.